देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी महिला आणि मुलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली आहे. याच दरम्यान दक्षिण मुंबईतील 17 वर्षीय मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि आरोपी तरुणीचे फोन बंद असल्याचे आढळून आले होते. या दोघींचा 3 दिवस शोध घेतल्यानंतर दोघीही विरारमधील एका रिसॉर्टमध्ये आढळून आल्या. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर अत्याचाराचं कलम जोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते, तर पीडितेचे आई-वडील मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात. दरम्यान 7 जानेवारीला ती कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. यानंतर मुलीने आईला मेसेज करून स्वतःहून घर सोडलं आहे, तिची काळजी करू नये असा मेसेज केला. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही वेळाने तिचा फोन बंद लागला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना संशयित महिलेचे कॉल डिटेल्सही मिळाले. संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी विरारमधील एका हॉटेलमध्ये फोन केला होता. या आधारे पोलीस विरारमधील संबंधित हॉटेलमध्ये पोहोचले, पण त्या मुली तिथे नव्हत्या. याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता 2 मुली हॉटेलमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांना रूम देण्यात आली नाही असं हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे दोघींचा माग घेतला. दरम्यान आरोपी तरुणीने नवीन सिम कार्ड खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सिम कार्ड विक्रेत्यांची चौकशी केली आणि त्यांना आरोपी महिलेचा फोन नंबर सापडला. या नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि पोलीस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. तेव्हा आरोपी तरुणी आणि पीडित मुलगी तेथे आढळून आली. दोघींनी रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी आपण बहिणी असल्याचं सांगितलं होतं, तसेच एका परीक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. चौकशीदरम्यान अशी माहिती मिळाली की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध पोक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला, म्हणून त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. नंतर तिला भायखळा येथील महिला तुरुंगात पाठवण्यात आलं. दुसरीकडे पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. आरोपी तरुणीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. 1 वर्षापूर्वीच आरोपी आणि पीडित मुलीच्या कुटुंबांना त्यांच्या नात्याबद्दल संशय आला होता. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवले होते, परंतु 1 वर्षानंतर मुलगी मुंबईत परतली होती. यानंतर पुन्हा दोघींमध्ये जवळीक वाढली होती आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडून आलेला आहे.